रामकृष्ण हरी. भगवान श्री ज्ञानोबांच्या जीवनासंबंधी, त्यांच्या लिखाणासंबंधी वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही मान्यता दिलेल्या आहेत त्याचे येत्या काही काळामध्ये आपण यथामती यथावकाश विश्लेषण करणार आहोत. सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे भगवान श्री ज्ञानोबांचा अवतार हा मानला जातो वारकरी संप्रदायामध्ये. अवतार मानण्या पाठीमागचं कारण फार महत्त्वाचं असतं. सर्वसामान्य माणसं जगत असताना त्या जगण्यामध्ये एक स्तरता असते. जेवण, खाणं, राहणं, पिणं ह्या सगळ्या गोष्टी समान असतात. पण एखादी विशिष्ट शक्ती विशिष्ट ध्येयाने अवतरित होते आणि इतरांपेक्षा, सर्वसामान्यापेक्षा शताब्दीमध्ये, युगामध्ये एक विशिष्ट काम करते. त्याला आपल्या भारतीय शास्त्रामध्ये अवतारी संकल्पना मानली गेलेली आहे. अवतार शब्द खूप सुंदर तयार झालेले आहेत. अवतरती दोन शब्द आहेत संस्कृतमध्ये. पतती एक शब्द आहेत की खूप मोठा होता आणि त्याचं पतन झालं, आणि अवतरती शब्दाचा अर्थ आहे तरुण जाणे. आणि अवतरतीचा खरा अर्थ असा आहे की वर शक्ती आहे ती आपल्यासाठी खाली आलेली आहे. सगळ्या धर्मामध्ये बहुतेक ही मान्यता आहे की जी शक्ती आहे ती वर राहत असते, वर थांबत असते. आणि जेव्हा कधी आपण नमस्कार करतो, आकाशाकडे पाहून नमस्कार करतो. आकाशामध्ये राहणारा जो व्यापक, विशाल, सगळ्यांना पाहणारा, सगळ्यांना आशीर्वाद देणारा असा जी काही परमशक्ती, परमदेवता आहे ती आकाशामध्ये आहे असं आपण मानत असतो. तीच शक्ती जनकल्याणासाठी जेव्हा अवतरित होते तेव्हा त्यामध्ये काहीतरी विशेष गुणधर्म असतात. वारकरी संप्रदायामध्ये 13व्या शताब्दीमध्ये भगवान श्री ज्ञानोबांचा अवतार झाला आणि भगवान श्री ज्ञानोबाबरोबरच त्यांचे गुरुवर्य श्री संत निवृत्तीनाथ महाराज, त्यांना सहकार्य करणारे सोपानदेव महाराज आणि या तिघांना आंतरिक शक्ती पुरवणारी आदिशक्ती मुक्ताबाई असं एक विशिष्ट चारचं भावंड ही तयार झाली. आदिशक्ती मुक्ताबाई म्हणत असताना कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही स्थितीला आणि कुठल्याही जीवनाला शक्तीची फार आवश्यकता असते. केवळ देव या जगात काही करू शकत नाही, केवळ स्त्री या जगात काही करू शकत नाही. म्हणून या तिघाच्या पाठीमागं शक्तिरूप आणि आदिशक्ती उभी राहिलेली आहेत. महत्त्वाचा विषय असा आहे की या तिन्ही शक्तीपैकी सगळ्यात जास्त जनसंपर्काचं, मातृभाषेतून सर्वसामान्य लोकांना कळेल अशा भाषेतून अवघड, आचाट आणि अफाट तत्वज्ञान मराठीमध्ये अवतरलेलं आहे. ते मराठीमधून अवतरत असताना नूतन मराठीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ज्ञानोबांच्या अगोदर कुठल्याही ग्रंथाची निर्मिती नाही. काही लोकांचं म्हणणं असं आहे एक ग्रंथ अगोदर तयार झालेला होता, तरी पण जी शक्ती, जी ताकद, जी क्षमता, जी व्यापकता आणि विशालता, अलंकार गुणाने युक्त अशी जी ज्ञानेश्वरी आहेत ती ज्ञानेश्वरी मराठी भाषेच्या सुरुवातीच्या काळात निर्माण करण्याची ताकद, जी शक्ती अवतरित झाली त्या शक्तीचं नाव आहे भगवान श्री ज्ञानोबा आहे. त्यांचं वय वर्ष 16 आहे आणि 16व्या वर्षी भगवान श्री ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. भगवान श्री ज्ञानोबा किती महान आहेत हे साधू संतांना जास्त माहिती आहे. प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता कळण्यासाठी त्या त्या क्षेत्रातला महान व्यक्ती लागतो आणि त्या महान व्यक्तीला, त्या साधकाला, त्या पंथाचं अनुसरण करणाऱ्या, त्या मार्गाचं अनुसरण करणाऱ्या व्यक्तीलाच माहिती आहे. एखादं शास्त्र किती अवघड आहे किंवा विज्ञान किती अवघड आहे हे इतर शाखेतल्या लोकांना जसं कळत नाही, तसं ज्ञानोबांचा महिमा किती महान आहेत, ते किती श्रेष्ठ आहेत, त्यांचा ग्रंथ वाचून एकनाथ महाराजांच्या अंतःकरणात खूप मोठी विशालता निर्माण झाली. आणि ओंकार स्वरूप असणारा परमात्मा, तीच उपमा भगवान श्री ज्ञानोबारायला एकनाथ महाराज देतात. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल, श्रेष्ठ व्हायचं असेल तर मोठ्या लोकांचा आशीर्वाद लागतो, मोठ्या लोकांची आपल्यावर करुणा लागते, आपल्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये दया लागते. आणि दया फक्त दोनच गोष्टींनी प्राप्त होते. एक तर त्यांची सेवा करावी, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, किंवा नमस्कार करून त्यांना प्रसन्न करावं. कुठल्याही प्रकारे त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि ते जर प्रेम निर्माण झालं तर त्यांचं मोठेपण शक्तिपाताच्या द्वारे, आशीर्वादाच्या द्वारे आणि कृपेच्या द्वारे आपल्या शरीरामध्ये ते अवतरित होतं. करुणा करा दयाळा, म्हणजे करुणा करा आणि पुन्हा ते दयाळ असल्यामुळे निश्चित रूपाने करुणा करतील. आणि ज्यावेळेस करुणा होती
त्याला अनुग्रह असा शब्द दिलेला आहे. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह, अनुग्रह शब्दाचा खूप सुंदर अर्थ आहे. जे त्यांच्या हृदयामध्ये असणारं ज्ञान आहे ते आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित करणं याला अनुग्रह म्हणतात. मस्तकावर हात ठेवून करतात, शक्तिपात करून करतात. वारकरी संप्रदायामध्ये अनेक प्रकारची मान्यता आहेत. आपलं ज्ञान त्या व्यक्तीमध्ये स्थापन करणं याला अनुग्रह म्हणतात. नाथ महाराज खूप सुंदर सांगतात, त्यांचा अनुग्रह मला मिळाला. अनुग्रह लाधलो. लाधलो शब्दामध्ये सुद्धा विशेषता आहेत. पुरुषार्थ मानण्याची गरज नाही. माझी योग्यता आहे, माझा अधिकार आहे, मी मिळवलेलंच आहेत, अशा पद्धतीचा आग्रह या परमार्थामध्ये करता येत नाही. लाधलो म्हणजे भगवंताच्या अर्थात ज्ञानोबरायांच्या कृपेनं मला मिळालं, प्राप्त केलं आणि मिळालं, यातला हा मुख्य अंतर असतो. तुमचा अनुग्रह लाधलो आणि चराचरी पावन झालो. म्हणजे चराचरामध्ये, चर सृष्टीमध्ये आणि अचर सृष्टीमध्ये जी तमोगुणात्मक सृष्टी आहे, रजोगुणात्मक चर सृष्टी आहेत, या दोन्ही गुणाने अपवित्र झालेल्या लोकांमध्ये चर सृष्टीमधून पावन म्हणजे सत्वगुण युक्त, ज्या सत्वगुणामध्ये सत्वात संजायते ज्ञानम, त्या ज्ञानावर मला आरूढ केलं. कारण की यापूर्वी मला काही माहीत नव्हतं. मला कला माहीत नाहीत, कौशल्य माहीत नाहीत, शब्दातल्या ठेवणी माहीत नाहीत, शब्दातलं बोलणं माहीत नाहीत, शब्दाचा अलंकार माहीत नाहीत. मी कळा कुसरी काहीच नाही. परंतु श्रद्धेनं मुलगा ज्याप्रमाणे आईला बोलत असतो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अलंकार, कुठल्याही प्रकारचं एक प्रकारचे लय असं काही तो जाणत नाहीत. फक्त तो प्रेमाने बोलत असतो. नाथ महाराजसारखे संत भगवान श्री ज्ञानोबरायला बोलत असताना याच भाषेमध्ये बोलतात. बोलतो वचने अति भाविका. बोलतोय पण अति भावनेतून बोलतोय, अति प्रेमातून बोलतोय. आणि बोलत असताना मी एक महान आहे, साधक आहे, बुद्धिमान आहेत, मला परमार्थाची जाण आहेत, माझ्या वंश परंपरेमध्ये परमार्थ आहेत, असा कुठलाही अहंकार न ठेवता अगदी सर्वसामान्य भाषेमध्ये नाथ महाराज म्हणतात, तुमचा अनुग्रह लाधलो, किंबहुना मी जे बोलतोय ते अति भाविक पद्धतीने बोलतोय. आणि शेवटी सांगतात की एका जनार्दनी तुमचा दास. अर्थात दास होण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ज्ञानोबरांचं स्वामित्व स्वीकारावं आणि मग आपण दास व्हावं. आणि दास झाल्यामुळं काय झालेलं आहे, नाथ महाराज सांगतायत, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. या जगातून मुक्तीची, भक्तीची, शक्तीची इच्छा माऊली आपण पूर्ण करावी. आपण श्रेष्ठ आहात, तुमचा अनुग्रह प्राप्त करण्यास समर्थ झालेलो आहेत. म्हणून माझी विनंती आहे, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अनुग्रह करा.